या बुद्धविहार या ठिकाणी पहा किती मस्त स्टॅच्यू आणि बिल्डिंग वगैरे बांधून आहे. हे गौतम बुद्धांची मूर्ती या ठिकाणी छोट्या मोठ्या मूर्ती आहेत ठेवून. हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मी आलो होतो या ठिकाणी कळमच्या बुद्धविहारमध्ये. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बॅकग्राऊंडमधलं सीन. तर हे आहे कळमचं बुद्धविहार. या ठिकाणी जर तुम्ही जात असाल तर इथे जरूर थांबा. या ठिकाणी जे स्टॅच्यूज आहे आणि गार्डनिंग आहे ते एकदम नेक्स्ट लेवल आहे. तुम्हाला मी सिनेमॅटिक सीन दाखवतोच तसे. या ठिकाणी माझा फ्रेंड आणि मी आलो होतो. बस इथं आराम करून आहे. आम्हाला रस्त्यामध्ये दिसलं बुद्धविहार म्हणून आम्ही या ठिकाणी थांबलो. खरंच गाईस, हे जे बुद्धविहार आहे ना खूप छान आहे. एकदम वेल कन्स्ट्रक्शन आहे याचं. तुला राहू दे क्वालिटी, आमची क्वालिटी चांगली आहे त्याच्यापेक्षा. या बुद्धविहार या ठिकाणी पहा किती मस्त स्टॅच्यू आणि बिल्डिंग वगैरे बांधून आहे. भगवान बुद्धांच्या या ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत. तुम्हाला मी व्हिजिट देणार आहे थोड्या वेळात. आपण ब्लॉगिंग करत आहे पण आय एम द प्रोफेशनल ब्लॉगर. अरे बंद करते. आता कसं वाटतं? या ठिकाणी पहा किती मस्त प्रकारे लॉन आहे. तुम्हाला मी काही सिनेमॅटिक सीन दाखवतो. तर फ्रेंड्स, या ठिकाणी बुद्धविहारमध्ये बसून आहे खूप शांत वाटत आहे. या ठिकाणी या ठिकाणी सर्वीकडे तुम्हाला फक्त ग्रीनरीच दिसेल. या ठिकाणी आपण हे झाड, हे मागचं झाड, इकडे सर्वीकडे तुम्हाला ग्रीन 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 आणि फक्त ग्रीनच दिसेल. हे पहा फ्रेंड्स, या ठिकाणी किती ग्रीनरीनेस आहे. या ठिकाणी प्रत्येक झाडाचा शेप जो आहे हा वेगवेगळा दिलेला आहे. हा ओव्हल शेप, त्या ठिकाणी ट्रायंग्युलर शेप, पुढे सर्क्युलर शेप आहे. पुढे तुम्हाला ड्रॅगन वगैरे आहे. खूप सारे मोठे मोठे आर्किटेक्चर आहे ते तुम्हाला दाखवतो मी. तिकडे गेल्यानंतर सिनेमॅटिक सीन घेतो. ते पाहाल फ्रेंड, खूप छान असं हे बुद्धविहार आहे. तुम्ही जर इकडे कळम अमरावती रोडला जर राहत असाल तर नक्की ते इकडं व्हिजिट द्या. खूप छान असं हे बुद्धविहार आहे. या ठिकाणी मागे जी बिल्डिंग दिसत आहे तिथं आतमध्ये लोक ध्यान वगैरे करतात. तिथे पण सिनेमॅटिक दाखवतो तुम्हाला सीन. फ्रेंड्स, या ठिकाणी आहे हे बुद्धविहारमधलं. या ठिकाणी आराम वगैरे करू शकतो. हे गौतम बुद्धांची मूर्ती. या ठिकाणी छोट्या मोठ्या मूर्ती आहेत ठेवून. ही मोठी मूर्ती. या ठिकाणी तुम्ही बसून इथं आराम वगैरे ध्यान करू शकता. असं आतमध्ये आहे. तिथं आम्ही बसून होतो. इथं मला दिसली गौतम बुद्धांची मूर्ती म्हणून मी इथं आतमध्ये आलो. या ठिकाणी बसण्यासाठी जागा वगैरे आहे व्यवस्थित. तर पहा फ्रेंड्स, तुम्ही जर इथे येत असाल तर नक्की व्हिजिट द्या. खूप छान असं आहे हे आराम करण्यासाठी. चला फ्रेंड्स, तुम्हाला बाहेरचे काही सीन दाखवतो. या ठिकाणी पहा फ्रेंड्स किती ग्रीनरी आहे. लोक वगैरे येतात या ठिकाणी फिरण्यासाठी. या ठिकाणी हा पोल पहा खूप युनिक आहे. या ठिकाणी ड्रॅगन गुंडाळलेला आहे या पोलला. खूप या ठिकाणी ग्रीनरी आहे, पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी इथून पासून तर पुढे समोरपर्यंत पूर्ण ग्रीन 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 दिसेल तुम्हाला. इथं आराम वगैरे करायचा आहे किंवा थांबायचं असेल किंवा ध्यान वगैरे करायचं आहे तर या ठिकाणी हे बेस्ट आहे. तुम्ही या ठिकाणी ध्यान वगैरे करण्यासाठी येऊ शकता. बस इथंच आम्ही आराम करत होतो. मला दिसलं म्हणून तुम्हाला दाखवत आहे. तर मित्रांनो, इथं बसू बोर झालं होतं तर माझा फ्रेंड खेळता गेम. जरा तुम्हाला गेम दाखवतो. या ठिकाणी गेम प्ले याचा तुम्हाला दिसत नसेल, पाहू पण नका. हे चांगलं खेळत नाही. जरा असं घ्यायचं, टाकायचं. चांगला असता मी पाहून येणं. कपडे चांगला दिसते पण मित्रांनो, मी पाहून घ्या. हा म्हणते चांगला राह. अरे चांगला असावा भाई, बचपनपासून हिरो आहो मी. गल्लीतला अरे बॉर्न विथ टेबल स्पून. फ्रेंड इथं बसू बोर झालो आहे मी. आता आम्ही जागा शिफ्ट करणार आहे इथून. खूप वेळ तर बसून या ठिकाणी. तर फ्रेंड्स, मला एक चॅलेंज घ्यायचा आहे.
त्या चॅलेंजमध्ये मला 90 ते 100 दिवसपर्यंत कंटिन्यू ब्लॉग टाकायचा आहे. बिकॉज कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस. तुम्हाला माहीत असेल. केला पॉज कर ना केला ना, सांग ना. पॉज कर. पॉज आहे अबे 1 मिनिट पॉज कर काय ते सांगतो. सांगतं ते असं डिलीट नाही करणं सांगत. महात आहे ना, एडिट करणं टाकणार नाही ते. पॉज कर पहिले. सांग तू. मी नाही सांगत. राहू दे मग. Ethan Goal, hello friends, we are just taking a challenge. पुढे माहित नाही बरं. मागेल माहित. अबे चला. झाड कुठे गेलं? झाडच्या मागे लागतो. झाडाच्या मागे लपतो. फ्रेंड्स, आम्ही मगाशी माहिती आहे का, मगाशी आम्ही नॉर्मल असं गप्पा गोष्टी करत होतो तेव्हा विषय निघाला. हा म्हणत आहे हा म्हणत आहे की जे पोरं असतात त्याला तू व्लॉगमध्ये घेत जा. फ्रेंड, तुम्हाला सांगतो, पोराला व्लॉगमध्ये यायचं म्हटलं की नाही की बाबा तुम्ही व्लॉगमध्ये या, तुम्हाला दाखवतो. हा भाई झाड दिसू राहिलं काय? या झाडाच्या मागे लपतात म्हणतात आम्ही व्लॉगमध्ये येत नाही. आता याच्या मग लपलं तर कोणाला दिसणार नाही, हे लपू राहिले म्हणून छोटे छोटे झाडं सोडत नाही. हा म्हणते मी या झाडाच्या मागे लपतो. कायच करावं बा. यानं मुदी काही झाकून घेतली. याची आपल्याला अनबॉक्सिंग करणार आता. आता बरं आहे. काय बरं आहे. घ्या बोला. काही नाही इकडं. तिकडे काही पोरीगिरी नाही आहे. तिकडे वापस झाडामागे लपला की मी म्हटलं होतं फ्रेंड तुम्हाला, हा झाडामागे लपते. हे पोरं असेच राहतात. स्वतः म्हणतात की व्हिडिओ चालू करा, नंतर स्वतः झाडामागे लपतात. काय बंद करून घे. समाप्ती. अबे आला तू. आता हा यूट्यूबवर जाणार आहे, याला माहीत नाही. मला सोडून कोणाला व्हायरल करतो. लॉनवर बसून जेवण करू नये. आम्ही फक्त बसून आहे, जेवण केलं नाही. दुसरी काय कर बा नोटीस नाही आहे. गोळ कोण असतो मग. मला अशी झाडं खूप आवडतात. आकार दिलेले बर्फाचा गोला. सांसों की माला में. ते जे समोरचं गेट दिसत आहे फ्रेंड तुम्हाला, ते मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. सिनेमॅटिक व्ह्यू खूप खतरनाक आहे एकदम. स्टार्टिंगपासून दाखवतो. हा लाडू थांबा, तुम्हाला लाडू दाखवता बा. बेसनचा लाडू, मोतीचूरचा लाडू. फ्रेंड्स, या ठिकाणी मला एक झाड दिसलं. हे झाड पाहू शकता तुम्ही. रेडिश कलरचं याचं पान आहे. हे असं युनिक झाड आहे. गार्डनिंगसाठी यूज केलं आहे ते झाड. मला दिसलं म्हणून याचा व्हिडिओ बनवत आहे. एकदम छान असं झाड आहे. पाहू शकतो तुम्ही माझ्या मागे. हे एक झाड आहे. आणखी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी. तेव्हा या ठिकाणी दुसरं झाड आहे. त्याच्या पानांचा कलर जो आहे तो खूप वेगळा आहे. असं पिंक, ग्रीन, रेडिश टाईपमध्ये याचा कलर आहे. आणखी या ठिकाणी इकडे फुलाचं झाड आहे. येलो कलरचे फ्लॉवर्स लागून राहिला. हे झाड मला खूप आवडलं. या झाडाचं नाव जर तुम्हाला माहीत असेल या फ्लॉवरचं, तर बिलकुल 100% कमेंटमध्ये सांगा. कमेंट ओपन आहे तुमच्यासाठी. हे या ठिकाणी आणखी झाडं आहेत पिंक गुलाबी कलरचे. हे झाडं वेगळंच लुक देतात गार्डनला. खूप काही फ्रेंड्स या ठिकाणी पाहण्यासाठी. जर तुम्ही इथं कडम यवतमाळ रोडने जर जात असाल तर हे बुद्ध विहाराला नक्की व्हिजिट करा. हे पाहण्यासारखं खूप छान आहे एकदम. गार्डन वगैरे व्यवस्थित, जसं की तुम्हाला सांगितलं मी. या ठिकाणी फ्रेंड्स, या ठिकाणी आम्हाला दिसलं एक पॉन्ड आहे. या ठिकाणी कमळाचे छोटे छोटे प्लांट्स लागून आहे. या ठिकाणी गौतम बुद्धांची खूप मोठी मूर्ती बांधून आहे नागावरती. या ठिकाणी पण आहे. पण या ठिकाणी कमळ असे पूर्ण उमललेले नाही आहेत, छोटे छोटे आहेत. हे जे तुम्हाला दिसत आहे छोटं बड आहे कमळचं. आम्ही जातो आता इकडे पाणी पिण्यासाठी. या ठिकाणी पाण्याची पण सुविधा आहे. कोणत्याही झाडा फुलांना हात लावू नये. तर लक्ष द्या फ्रेंड्स, या ठिकाणी जर तुम्ही आले तर या ठिकाणी झाडांना किंवा बाकी ज्या नॅचरल वस्तू आहेत त्यांना हात लावू नका, कारण यांना मेंटेन करणं खूप कठीण आहे. आणि गौतम बुद्धांची मूर्ती आहे झोपून पोझिशनमध्ये. या ठिकाणी पाणी पिण्याची सोय. इथं आम्ही पाणी पिण्यासाठी आलो. एवर ईश्वर पाणी दे.
तर फ्रेंड्स आमचं झालं इथं बसून. आता आम्ही जातो आमच्या यवतमाळला. तर आम्ही निघतो आता इथून. चल रे.